साईश ब्रदर्स विपक्ष रवळनाथ या दोन संघादरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावर. संध्याकाळच्या सत्रात परत एकदा सगळ्यांचं हात जोडून स्वागत. जाऊया मैदानावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज. 3 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. 3 चेंडूच्या चेंडूचा झालेला प्रवास. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेलं चेंडू बॅक टू बॅक दुसरा लागलेला कलाम. इल्या पावने मात्र विठ्ठल मैदानाच्या बाहेर परतताना दिसतो. मोठं फटको खेळण्यासाठी झालेला प्रयत्न, या प्रयत्नात मात्र असफल ठरताना दिसतो. विठ्ठल नावाचा फलंदाज. विठ्ठलची वर्णी लागली डकआउटच्या दिशेने, रावणेच्या दिशेने. दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात दुसरं हादर बसलो, दुसरा कलाम लागला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल. विशाल हॅट्रिकची संधी. पॉइंटच्या दिशेनं चेंडूचा झालेला प्रवास. यावेळी फक्त निर्धाव चेंडूची झाली सांगता, पोलांडे चेंडूची झाली सांगता, कुवांडे चेंडूची झाली सांगता. एका षटकाचा खेळ पडलो माघारी. एका षटकाच्या सांगते अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली असता 2 गड्यांच्या मोबदल्यात 1 धाव फलकार. Here the table is on the number 1 position. Top one we have Vitthal Warriors with 10 points and 3.18 is the run rate. On the second position we have Saish Brothers 10 points with 1.71, and on third position we have the Ravalnath Kings 10 points 1.59 run rate, and on the fourth position we have 8 points with 0.64, that's Summer Strikers. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भागेश नावाचा गोलंदाज दिसतो. 2 चेंडूचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या स्थिरावली असा 1 रनसार. 2 गड्यांच्या मोबदल्यात सुरेख गोलंदाजी भागेश नावाच्या गोलंदाजाची गोलंदाजी मार्कवर.
यावेळी परत एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा झालेला प्रयत्न, टप्पो पडल्याने थोडीशी उसळी घेणारा चेंडू, फलंदाजाक टाटा गुड बाय करत चेंडू जाऊन विसावलं यष्टरक्षकाच्या गोदीमध्ये. निर्धाव चेंडूची झाली सांगता. 3 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. 3 चेंडूंच्या सांगते अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली असा 1 धाव. 2 गड्यांच्या मोबदल्यात सुरेख गोलंदाजी भाग्यशी या षटकामध्ये. गोल्डन पॉवर प्लेचा षटक 38 सर्कलच्या आतमध्ये. सगळे आपणा क्षेत्ररक्षक भोग मिळतात, सगळे फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये. फलंदाजांका सुवर्ण संधी, मात्र या संधीचा सोना करूचा लागतला. त्याचा सोना करूच्या इराद्यात अविनाश नावाचा फलंदाज मोठं फटको खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक सुरेख झेल, दर्जेदार झेल मात्र टिपलं गेलो आणि झेल अनिशच्या माध्यमातून भोग मिळालो. यावेळी मात्र इल्या पावली निश्चितपणे मोठं फटको भोग मिळता विघ्नेशच्या बॅट मधनं. चेंडू गेलो 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकारासाठी आणि या चौकारानिशी मात्र सांघिक धावसंख्या वधारली. बऱ्याच वेळानंतर थांबलेलो धावफलक पुढे सरकताना आपण भोग मिळालो. धावसंख्या पोचली असा 5 रनसार. 5 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. सांघिक धावसंख्या 5 रनसार. षटकाची सांगता करणारो, गोल्डन पॉवर प्लेच्या षटकाची सांगता करणारो, भैरवी घालणारो चेंडू असतो सज्ज. सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, मुकरी लाईनचा चेंडू, रनआउटची संधी. यावेळी मात्र पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल झालं. जोपर्यंत चेंडूची परती करता तोपर्यंत फक्त एकेरी धाव आणि या एकेरी धावेन मात्र 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या सांगते अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर 3 गड्यांच्या मोबदल्यात 5 अशी धावसंख्या. पहिला अनिवार्य पॉवर प्लेचा षटक, त्यानंतरचा गोल्डन पॉवर प्लेचा षटक. मात्र दोनही पॉवर प्लेच्या षटकांमध्ये फलंदाजांका बांधून ठेवणारी ही गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी, निशब्द करून टाकणारी गोलंदाजी आपणाक बघूक मिळाली. ती म्हणजे साईश क्रिकेटर संघाकडनं सुरेख गोलंदाजी. साईश ब्रदर्स क्रिकेट संघाकडनं ही सुरेख गोलंदाजी पहिल्या 2 षटकांमध्ये. दुसऱ्या बाजून मात्र फलंदाजी करूची लागतली, मोठे फटके खेळायचे लागतले. Man of the match of the last game goes to Babal. And to honor this award, I request यावेळी मात्र परत एकदा मोठं फटको खेळण्याचा झालेला प्रयत्न. चेंडू हवेत सिद्धेश लांबोर लागे मागच्या मागता की ते हांगा स्टेजीकडे येवचे. सिद्धेश लांबर विनंती असतले की आपण स्टेजवर येऊचं असा. आज आपलं बर्थडे सुद्धा असा. गोवा धनगर क्रिकेट requesting Siddesh to please honor this man of the match a trophy to Babal and Rajesh Jangli. And Siddesh is
तीन चेंडूचा खेळ होता समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकर 7 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना काय 7 धावा धावफलकार. तीन चेंडूंचा खेळ झालो समाप्त. रवळनाथ किंग संघ हात खोलूचे लागतले, मोठे फटके खेळायचे लागतले सामन्यामध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये बांधून ठेवणारी गोलंदाजी आणि त्याच गोलंदाजीचा प्रात्यक्षिक उदाहरण या मैदानावर मी दितले. या इराद्यात मात्र रोहित नावाचं गोलंदाज सुद्धा त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना आपण मैदानावर बघूक मिळता. संजय आणि राजेंद्र ही जोडी असं मैदानावर. आता मात्र डाव्या हाताचा फलंदाज संजय असतो स्ट्रायकिंग एंडला सज्ज. खोलवर टप्प्याचा चेंडू, मुखरी लाईनचा चेंडू हलक्या हाताने स्टिअर गेलो. यावेळी मात्र डिरेक्ट हिट होतो तर धोक्याची घंटा वाजली होती फलंदाज संजयसाठी. मात्र फक्त 1 केरी धाव आणि या 1 केरी धावेन सांघिक धावसंख्या वधारली. 8 अशी धावसंख्या 4 गाड्यांच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकार गुण मिळाले. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज. 4थ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी आपण भोग मिळता. रमेश नावाचा गोलंदाज वैयक्तिक कोट्यातला पहिला संघाकडनं 4था षटक घेऊन रमेश असतो गोलंदाजी मार्गवर सज्ज. पहिलो चेंडू टप्पू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेक जाणारा चेंडू. फलंदाज संजयकडे या चेंडूवर उत्तर न होता कठीण प्रश्न विचारत. संजयला कठीण प्रश्न विचारत चेंडू जाऊन विसावलो यष्टरक्षकाच्या गोदीमध्ये. धुळो शिंगाडी याच्या लगे मागता की त्याने हांगासर येऊन बसका घेवची. धुळो शिंगाडी आमचो बरोतले बरो फ्रेंड हो धुळो शिंगाडी आणि बरो वेल विशर. आम्ही तांकां 2001 नाच्यान सदांच आमच्या वांगडा आसा तो. सुरेख चेंडू बघूक मिळालो. खोलवर टप्प्याचं होतो चेंडू का निश्चितपणे मुखरी लाईन क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्राचा वापर केलो गेलो. क्लीन बोलच्या स्वरूपात संजय मैदानाच्या बाहेर जाताना आपण बघूक मिळता. सुरेख गोलंदाजी रमेशची सुद्धा या मैदानावर बघूक मिळाली. 15 धावांवर 5वा हादरो बसलो. 5व्या लागलेला कलाम 15 या धावसंख्येवर. 2 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहुल्या टाकताना दिसतो. निलेश नावाचा फलंदाज मैदानामध्ये. 15 धावा धावफलकार. नाजूक स्थिती, केविलवाणे स्थितीत मात्र रवळनाथ किंग संघ असा या स्थितीतनं मैदानाच्या बाहेर चेंडू नेऊचो लागतलो. मोठे फटके खेळायचे लागतले. धावसंख्येक आकार देऊचो लागतलो. यावेळी मात्र निश्चितपणे दिशाहीन गोलंदाजी, दिशा भरकटलेली गोलंदाजी बघूक मिळाली. अतिरिक्त 1 धावेन सांघिक धावसंख्या वधारली. 16 धावा धावफलकार. निलेशकडे क्षमता असा. आज क्षमतेने खरा उतरायची गरज असा मैदानामध्ये. यावेळी मात्र सुरेख फटको भोग मिळालो. खराब चेंडू होतो. चेंडू फक्त दिशा दाखवली गेली आणि चेंडूचा प्रवास झालो लॉंग लेग सीमारेषा पार. कटक्यार बॉट जाग्यार पलटी 6 धावांसाठी आणि या 6 धावीने मात्र सांघिक धावसंख्या वधारली. सांघिक धावसंख्या धावफलकार 22 धावा. दुर्येचो गेम बघूक मिळालो. 3 चेंडूच्या सांगते अखेरीस निश्चितपणे मोठे फटके खेळताना आता आपण बघूक मिळता. निलेश नावाचा फलंदाज. क्षमता असा मैदानावर क्षमता सिद्ध करूची लागतली. षटकातील पुढचा चेंडू आडव्या बॅटने परत एकदा मोठा फटको खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होणार नाही. बाकीचे सोपस्कार पूर्ण करता यष्टीरक्षक मुलाम्याचा नाणा आणि तालाशिवाय गाणं यांचा जसं काही संपर्क नसता तसं क्रिकेटच्या मैदानावर मात्र वलवण्यात काय अर्थ नसता. यावेळी निलेश फक्त वलयता. षटकातील पुढचा चेंडू आडव्या बॅटने परत एकदा फटको खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. डीप मिड विकेटचा खेळाडू येता चेंडूची परती करता तोपर्यंत फक्त सगुण पाटील यांच्या लागी मागता की त्यांच्यानी आमच्या स्टेजीकडे येऊन बसका घेवची आणि गणपत मोडक यांच्या लागी मागता की त्यांच्यानी हांगासर येऊन बसका घेवची हांगासर आणि सगळे ओनर्स जे आसा त्यांच्यानी हांगासर येऊन
dignitaries डेस्कान बसका घेवची टू विटनेस दिस लास्ट मॅच. थँक्यू. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू परत एकदा निश्चितपणे आडव्या बॅटने चेंडू खेळण्यासाठी झालेला प्रयत्न बघता बघता चेंडू गेलो सीमारेषा पार चौकारासाठी आणि या दमदार चौकारासह षटकाची झाली सांगता. 4 षटकांचा खेळ पडता माघारी 4 षटकांच्या सांगते अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येतून पुसली असता 27 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ असा बाकी आणि 6 चेंडूमध्ये निश्चितपणे निलेश आणि राजेंद्र हे 2 फलंदाज असत मैदानामध्ये. या दोनही फलंदाजांका कमाल करूची लागतली, मोठे फटके खेळायचे लागतले. 3 ते 4 जर मोठे फटके इले तर निश्चितपणे एक सन्मानजनक धावसंख्या या मैदानावर उभारताना आपणाक बघूक मिळतलो. रवळनाथ किंगचा संघ आणि आपुलकीचा आणि जवळचा सांगणं असा निलेश आणि राजेंद्र तुमका संघ थोडंसं अडचणीत असा. निश्चितपणे आज कमाल करूची लागतली. मैदानावर जा कार्य कप्तानान दिला असा आता कार्य सुपूर्द केला असा आता कार्य पूर्ण असतो असं नेवची जबाबदारी तुमची असा आणि तुमका त्या जबाबदारीने आज मैदानावर खेळायचं लागतला. दुसऱ्या बाजून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण बघूक मिळता गंगाराम नावाचा गोलंदाज. षटकातील पहिलो चेंडू इनसाइड आउटचा देखणो पटको कव्हरच्या रिजन मध्ये झालेलो चेंडूचा प्रवास डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू येता चेंडूची परती करता तोपर्यंत फक्त 1 धाव आणि एकेरी धावेन सांघिक धावसंख्या वधारली 28 धावा. सावंतवाडीचे कवी दादा मडकईकर असा म्हणतात की पावडर लायसर बाजार उलागलो. जो काय बाजार करूचो असा निलेश आणि राजेंद्र हे 5 चेंडू संपाच्या आधी मोठे फटके खेळायचे लागतले कारण हे 5 चेंडू संपान गेले नंतर मात्र बाजार सगळं उलागलेलो असतो. परत एकदा निश्चितपणे सुरेख गोलंदाजी. सगुण पाटील टू प्लीज टेक अ प्लेस ऑन अ डायस. सगुण पाटील let me tell you about Sagun was the first person who has won PL trophies in 2016-17. So I'm requesting Sagun to please take a place on a dais. यावेळी मात्र उडालेलो कारंजो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू एक साधो सोपो झेल मात्र घेताना बघून मिळालं. क्षेत्ररक्षक अजून एक लागलेला कलाम लागताना आपण बघून मिळाला. बसलो खेळण्याच्या नादात न्यू बॅटर मैदानामध्ये दयानंद 3 चेंडूचा खेळ झाला समाप्त. 28 धावा 6 गड्यांच्या मोबदल्या धाव फलकार. यावेळी मात्र आडव्या बॅटने मोठो फटको खेळण्यासाठी झालेला प्रयत्न निश्चितपणे सुरेख फटको बघूक मिळालो. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे लॉंग लेग क्षेत्रामध्ये झालेलो चेंडूचा प्रवास बघता बघता लॉंग लेग सीमारेषा पार चेंडू झालो फरार. मिळतात धावा 4 आणि या 4 धावांनी सांघिक धावसंख्या वधारली 32 धावा धाव फलकार. षटकातील पुढचा चेंडू यावेळी मात्र सुरेख फटको पॉइंटच्या आणि मिड विकेटच्या रिझन मध्ये झालेलो चेंडूचा प्रवास सुरेख क्षेत्ररक्षण बघून मिळाला. धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा झालेला प्रयत्न धाव पूर्ण. इशारा दिलो 1 शॉट रन असो एकतर धावा कमी असत आणि या कमी धावेत अजून एक धाव कमी वऱ्याची माती वऱ्याक आणि कमायलेलो पैसो सोऱ्याक. यावेळी मात्र दिशाहीने गोलंदाजी पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. अतिरिक्त एका धावेची पडलेली भर अतिरिक्त एका धावेत मात्र सांघिक धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपळच्या 34 धावा. षटकाची सांगता करणारो इनिंगची सांगता करणारो भैरवी सांगणारो चेंडू गोलंदाजी मार्गावर गंगाराम असतो सज्ज.
आडव्या बॅटीत मोठं फटको तर असा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन चेंडू पडतो असा वाटला असताना अखेरच्या क्षणी लाखाचे झाले खाक आणि किल्लरात चाललेला भला मोठा बॉल. 5 षटकांचा खेळ झालं समाप्त. 5 षटकांच्या संघाचे अखेरीस रमणनाथ किंग संघ गमावता 36 धावा 37 धावांचा आव्हान. फलंदाजांना अडवण्यासाठी 11 खेळाडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. अफाट मैदानी तू यशो वेळोवेळी डाव तुझाच येता जमविशी तू आपुली खेळी काळ करी मग गोलंदाजी संकट चेंडू फेकी भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाके मागे टपला यष्टी रक्षक या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. बघूया कशा प्रकारे होतो या ठिकाणी धावांच्या आव्हानाचा पाठलाग. 37 रिक्वायर्ड. पहिला चेंडू त्या ठिकाणी पंचांचा इशारा चेंडू नो असल्याचा निघालाय म्हणजेच अतिरिक्त धावेनेशी सुरुवात झाली या दुसऱ्या डावाची. पहिली धाव अतिरिक्त स्वरूपाची एक धाव त्या ठिकाणी नक्कीच पूर्ण पाहायला मिळते आणि या एका धावेनं टीमचं टोटल त्या ठिकाणी वाढलं जात आहे. धावसंख्येचं खातं हे पोहोचतंय ते तब्बल एका धावेवरती. 0 चेंडू 1 धाव. 9चा चेंडू त्यानंतर यावेळेस फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय त्या ठिकाणी नक्कीच ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची गणना असेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रीतम सज्ज पाहायला मिळतोय. स्वतः संघाचा कर्णधार जबाबदारी घेतोय प्रीतम आपल्या खांद्यावरती. तर विशाल आणि गंगाराम ही जोडी मैदानात त्या ठिकाणी विशाल सद्यस्थितीत त्या ठिकाणी स्ट्राईक वरती तर नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज गंगाराम. यावेळेस चांगला चेंडू त्या ठिकाणी ऑफसाईडच्या बाहेरील चेंडू त्या ठिकाणी नक्कीच इथून जर बघितलं चेंडूचे लाईन सुरेख पाहायला मिळाले मात्र चेंडूची लाईन त्या ठिकाणी थोडीशी ऑफस्टिकच्या बाहेर पाहायला मिळाली. अतिरिक्त त्या ठिकाणी नक्कीच विड आणि तदनंतर मात्र 1 धाव त्या ठिकाणी चेंडूवरती पूर्ण. अतिरिक्त म्हणजेच 2 धावा एका चेंडूचा खेळ मात्र झालाय समाप्त. फ्री हिट कंटिन्यू. यावेळेस फटका उडवलाय चेंडू खाली आलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. यावेळेस फलंदाजाला परतावं लागेल त्या ठिकाणी नक्कीच. त्या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाला डीजे.
थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानात त्या ठिकाणी भागेश सज्ज पाहायला मिळतो. यावेळेस चांगला चेंडू त्या ठिकाणी ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला या ठिकाणी. टार्गेट जरी कमी असलं, धावा जरी बोर्डवरती व्होल्टेज पाहायला मिळालेत नक्कीच, कारण लो स्कोरिंग सामने नेहमीच चुरशीचे आणि रंगतदार पाहायला मिळतात हे मात्र नक्की. त्याच प्रकारचा एक सामना आज पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय. डोळ्या देखत नक्कीच या प्रकारचा सामना पाहणं हे एक भाग्य असतं प्रत्येक प्रेक्षकाचं, आणि तेच भाग्य आज नक्कीच इथे जमलेल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या नशिबी आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात खेळ समाप्त झालाय तब्बल 3 चेंडूंचा. आवश्यकता आहे अजूनही 35 धावांची आणि उर्वरित चेंडू आहेत तब्बल 27 चेंडू. काय घडेल काय बिघडेल येणाऱ्या संध्याकाळच्या काळात काही मिनिटांचा, काही काळांचा, काही षटकांचा अवधी बाकी असेल या ठिकाणी. तब्बल 27 चेंडूंचा मात्र खेळ बाकी आणि विजयासाठी अजूनही 35 धावांची अजूनही आवश्यकता. यावेळेस चांगला चेंडू, मोठा फटका मारता न मारता त्या ठिकाणी हलक्या हातानं त्या ठिकाणी चेंडूला स्टिअर केलं जातंय. कव्हर्सच्या रिजन मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात चेंडूचा प्रवास पाहायला मिळतो. या क्षेत्ररक्षकाकडून चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू चुकला होता, त्यानंतर मात्र जोपर्यंत चेंडूवरती नक्की चेंडूचा पाठलाग केला जाईल, चेंडूला अडवलं जाईल, तोपर्यंत 3 धावा पूर्ण केल्या आहेत दोन्ही बॅटरने, आणि या 3 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित पाहायला मिळते तब्बल 5 धावांवरती. आणि अखेरकार 4 चेंडूंच्या प्रतीक्षेनंतर, एक बऱ्याच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर गंगाराम स्ट्रायकरवरती पाहायला मिळतो. यावेळेस पहिल्यांदाच सामना करेल गंगाराम त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. प्रीतम आतापर्यंत 4 चेंडूत 5 धावा खर्च घालताना 2 गडी बाद करणारी कामगिरी गंगारामसाठी. हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी लेन सुरेख पाहायला मिळाली. खेचलेली लेनचा वापर केला त्या ठिकाणी. ऑस्ट्रेलियाच्या थोडासा बाहेरील चेंडू वेगात विकेट किपर पर्यंत पोहोचलाय. 25 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे समीकरण त्या ठिकाणी. आणि पहिल्या षटकाचा आतापर्यंत विचार केला तर मात्र 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात कल्पकरीतीने त्या ठिकाणी साध्य केले जाते गोलंदाज प्रीतम कडून. यावेळेस चांगला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतो. 1 धाव तर सरतेशेवटी पूर्ण पाहायला मिळेल त्या ठिकाणी. बहुधा पंचांचा इशारा निघालाय चेंडू डेड असल्याचा. ओके ओके, नक्कीच रन नसतील या चेंडूवरती, परंतु बॉल नक्की काउंट केला जाईल त्या ठिकाणी. यावेळेस फटका निघालाय त्या ठिकाणी ऑन साइडला. गोल्डन पॉवर प्ले, 1 बाउन्स चेंडू हवे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, फील्ड प्लेसमेंट बघा, शरीरावरती नियंत्रण बघा, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतं क्षेत्ररक्षकाकडून. मिळतील त्या मात्र केवळ 2 धावा मिळतील त्या ठिकाणी मात्र, आणि या 2 धावाने टीमच्या टोटल धावसंख्येचं खातं वाढलं जातं. धावफलक 7 धावांवरती. साईश ब्रदर्स बनाम या ठिकाणी लढत पाहायला मिळते नक्कीच. जल्दी करना. यावेळी चांगला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच बॅटची कडके चेंडू जातोय त्या ठिकाणी बाउंड लाईनच्या बाहेर. चेंडूचा प्रवास 4 धावांसाठी. पापाने बोला इस महीने का है. फटका तर तेवढा सुरेख नव्हता, मात्र 4 धावा निघतायत त्या ठिकाणी. बॅटची बाहेरची कड रिप्ले मध्ये आपण टीव्ही स्क्रीन वरती बघू शकता. त्या ठिकाणी विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू निघाला. विकेट किपरकडे कुठची संधी नव्हती चेंडू अडवण्याची, आणि त्या ठिकाणी नक्कीच 4 धावांनी धावसंख्येच्या खात्यात भर पडलाय. धावफलक जातोय 11 धावांवरती. अविनाश नवीन गोलंदाज सज्ज त्या ठिकाणी.
यावेळेस पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मिस टाइम फटका, बॅटची बाहेरील कड, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि त्यानंतर विकेट पाहायला मिळते त्या ठिकाणी. फलंदाज ची खेळी होते समाप्त. दुसरा धक्का बसतो या ठिकाणी आणि तदनंतर मात्र धावसंख्येच्या खात्याचा विचार केला, धावफलक स्थिरावला गेलाय मात्र 11 धावांवरती. वेळेल नवीन बॅटर मैदानात सज्ज सर्वेश पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. यावेळेस चेंडू त्या ठिकाणी वाईट नक्कीच का वाटून लेफ्ट घेतोस स्टिकला bro? बहुधा सोडत Match जाईल. enjoy कर. नक्कीच पंचांचा इशारा येतोय. काय झालं सर, तू ह्यावेळी spectator आहेस? वाईडचे खून, अरे, त्याची ही वेगळी वाईड मजा आहे. स्वरूपात धावसंख्येच्या Correct. खात्यात मग भर बन ना पाहायला मिळते आणि spectator. त्यानंतर मजा मात्र घे. धावसंख्येचं खातं हे वाढतंय त्या ठिकाणी. धावसंख्या पोहोचते तब्बल 12 धावांवरती. 21 चेंडूत मात्र असेल 25 धावांची आवश्यकता. अजूनही सामना Match 50-50 पाहायला Maggie मिळतोय या मसाला. ठिकाणी. ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटचा चेंडूचा हवा तो स्पर्श नव्हता त्या ठिकाणी. टाइम झाला नव्हता मात्र मिळते येथील लेग बाईच्या रूपात केवळ एकच धाव. ही धाव त्या ठिकाणी टीमच्या खात्यात जमा होते साई विद्युत संघाच्या, परंतु नक्कीच फलंदाजाचं खातं त्या ठिकाणी अजूनही कोरडं असेल. दोनही फलंदाजांचा विचार केला. गंगाराम 2 चेंडूंचा सामना करताना 0 धावसंख्येवरती, तर सर्वेश त्या ठिकाणी 1 चेंडू ते 0 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय या मैदानावरती. म्हणजेच खातं खोलावं लागेल या ठिकाणी दोनही फलंदाजांना. 20 चेंडू 24 धावांची आवश्यकता. यावेळेस चेंडू वेगवान, गती भन्नाट, मात्र दिशा थोडीशी भरकटलेली. धावफलकाचा विचार केला, 1 धाव अतिरिक्त स्वरूपाची गणली जाते या ठिकाणी. 23 धावांची अजूनही आवश्यकता. टीमचं टोटल या ठिकाणी वाढलं जात आहे. धावफलक 14 धावांवरती परावर्तित, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती निघणारी धाव दबाव निर्माण करेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती, कारण 20 चेंडू मात्र 23 धावांची आवश्यकता. यावेळेस समोरच्या दिशेला चेंडूला उडवलंय त्या ठिकाणी. नक्कीच 1 बाउन्स चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका सुरेख निघतोय त्या ठिकाणी. या फटक्याच्या जोरावरती 4 धावांनी विजयाचं समीकरण कमी पाहायला मिळतंय आणि 19 चेंडू उर्वरित आणि 19 धावांची आवश्यकता. हे समीकरण पाहायला मिळतंय या ठिकाणी तब्बल या येणाऱ्या काळात. साईश ब्रदर बनाम आरके अशी ही लढत पाहायला मिळते या ठिकाणी. सुपरस्टार सुपर से डुपर रंगतदार लढत या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस विद कार्पेट फटका त्या ठिकाणी निघाला आहे. नक्कीच त्या ठिकाणी 1 धाव पाहायला मिळेल. या 1 धावेनं धावसंख्येच्या खात्यात भर पडली जाईल त्या ठिकाणी. टीमचं टोटल वाढतंय. 18 चेंडू 18 धावांची आवश्यकता असं समीकरण उभं टाकतंय या मैदानावरती. उर्वरित विचार केला खेळ अजूनही असेल 18 चेंडूंचा 18 धावांची आवश्यकता, कारण 2 षटकात 19 धावा निघाल्यात आतापर्यंत. नवीन गोलंदाजी मार्कवरती निलेश. चेंडू त्या ठिकाणी नक्कीच पॉइंटच्या दिशेने कट केला जातोय. पॉइंट क्षेत्रात चेंडूचा प्रवास असेल. 18 चेंडू ज्या ठिकाणी 18 धावांची आवश्यकता होती त्या ठिकाणी समीकरण बदलवलं गेलं. 17 चेंडू 14 धावांची आवश्यकता. एक चांगला फटका, लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा. विड्थ मिळाली त्या ठिकाणी, रूम मिळाला होता, हात खोलण्याची संधी मिळाली आणि याच संधीचा फायदा फलंदाजांना उठवला. तब्बल 4 धावा प्राप्त केल्या आणि आता मात्र 17 चेंडू तर 14 धावांची आवश्यकता. हे नाममात्र त्या ठिकाणी समीकरण येऊन ठेपतंय या मैदानावरती.
नक्कीच सामना वळला जातोय त्या ठिकाणी. रिक्वायर्ड रन रेट 5 पेक्षाही कमी असेल. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात त्या ठिकाणी यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केला गेला आहे. पॉइंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि तदनंतर मात्र धावसंख्येच्या खात्यात एका धावेने शिभर. 16 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके सामन्याचं चित्र बदलवणारे ठरू शकतील या मैदानावरती. काय घडेल काय बिघडेल येणारा काळ ठरवेल या मैदानावरती. जाणून घेऊया कशा प्रकारे राहतो या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या संघाचा खेळ, की फलंदाज या षटकादरम्यान किंवा येणाऱ्या नंतरच्या षटकात सामना संपवतील. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळाला. बॅटवरती चेंडू आला नव्हता, परंतु त्या ठिकाणी 2 धावा नक्कीच्या पूर्ण पाहायला मिळत आहेत. सरते शेवटी 2 धावांनी समीकरण बदललं गेलं. 15 चेंडू 11 धावांची आवश्यकता. नक्कीच एक चांगला खेळ करण्याची आवश्यकता असेल या ठिकाणी, कारण विचार केला तर दोनही संघ समान ताकदीचे आहेत आणि या खेळावरती खास करून भवितव्य असेल दोनही संघांचं. नक्कीच विजयाचं समीकरण या ठिकाणी अजून एका धावेने कमी पाहायला मिळतंय. 14 चेंडू 10 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका निघतोय त्या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये, ज्या ठिकाणी खूपसाही क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हता आणि जरी क्षेत्ररक्षक असता तरी नक्कीच 4 धावा मिळतात त्या ठिकाणी. या 4 धावांनी धावसंख्येचं खातं वाढलं जातं. टीमचं टोटल हे धावांची आवश्यकता. एक मोठा फटका सामने RK ही लढत पाहायला मिळते या ठिकाणी. यावेळेस हलक्या हाताने फटका मारण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी त्या ठिकाणी स्टिअर केलाय फटक्याला. एक धाव नक्कीच पूर्ण पाहायला मिळते त्या ठिकाणी. या एका धावेने धावसंख्येच्या खात्यात भर पडली जाईल. अंतिम 12 चेंडूत 5 धावांची आवश्यकता हे समीकरण येऊन ठेपतंय या मैदानावरती. गंगाराम लवकरात लवकर सामना संपवण्याचा बहुधा प्रयत्न करतो त्या ठिकाणी, कारण 18 चेंडूत 15 धावांची एक वाखणण्याजोग्य आणि संकटमोचक पारी त्या ठिकाणी पाहायला मिळते ती गंगारामच्या बॅटमधून. सर्वेश 3 चेंडूत 3 धावा आतापर्यंत बनवतो या ठिकाणी, म्हणजेच 12 चेंडूत 5 धावांची नाममात्र आवश्यकता. 3 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा, 3 षटक, 18 चेंडूंचा खेळ समाप्त. बघूया नवीन गोलंदाज, एक युवा गोलंदाज सज्ज पाहायला मिळते गोलंदाजी मार्गवरती. विठ्ठल सज्ज पाहायला मिळेल. विठ्ठल कशा प्रकारे असेल विठ्ठलची कामगिरी येणाऱ्या काळात. यावेळी चांगला चेंडू त्या ठिकाणी हलक्या हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. नक्कीच एक धाव मिळेल त्या ठिकाणी. एका धावेनं सिंगल त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेट पाहायला मिळते. स्ट्राईक वरती आणलं गेलंय सर्वेश याला. मोठा फटका मारत या षटकात सामना संपवण्याचा प्रयत्न असेल का या ठिकाणी, हाच प्रयत्न बहुधा या ठिकाणी असेल. नक्कीच काय घडेल की गोलंदाज या ठिकाणी विठ्ठल अजून काही वेळ प्रतीक्षा करावी लागेल. नक्कीच प्रतीक्षा संघाला हे मात्र बघणं आवश्यक ठरतंय, लाजमी ठरतंय या येणाऱ्या काळात. बघूया काय घडतंय या ठिकाणी. साईश ब्रदर्स बनाम रवळनाथ किंग ही लढत या ठिकाणी पाहायला मिळते. या अंतिम 11 चेंडू 4 धावांची आवश्यकता. यावेळेस कट होतोय चेंडू त्या ठिकाणी पॉइंटच्या दिशेनं, बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडूचा प्रवास जातोय आणि त्या ठिकाणी विजय संपादन केला जातोय या ठिकाणी साईश ब्रदर्स या संघाकडून. आजच्या दिवसातील म्हणजे त्या 3ऱ्या दिवसातील या स्पर्धेची लढत या ठिकाणी आपल्या नावे करतोय. अंतिम लढत या ठिकाणी